संध्याच्या कार्यक्रमाला आज आपली भेट होते याचा आनंद होतोय। मी फार बोलणार नाहीये कारण आपल्याकडे मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे मी अगदी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून इथे उपस्थित आहे। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती अशी ही सगळी व्यासपीठावरील सगळी मंडळी यांना वंदन करून आणि व्यासपीठासमोर असलेली सगळी ज्येष्ठ मंडळी यांना देखील मी दीपा ठाणेकर नमस्कार करते। मी कोकण मराठी साहित्य परिषदेची कार्यकर्ती म्हणूनच अजून कार्यरत आहे। कार्यवाह हे पद जे आहे ते एक पद असावं आणि काम आपल्याला करायचं असतं या पद्धतीने मी ते स्वीकारलेलं आहे। आदरणीय मधु मंगेश कर्णिक सर, प्रदीप ढवळ सर, नमिताताई या सगळ्यांच्या मार्गदर्शनामधनं माझ्या कार्याला अधिकाधिक प्रोत्साहन मिळत आहे आणि मी जे काम हाती घेतलेलं होतं युवा शक्तीचं हे काम करत असताना खूप प्रेरणा या सगळ्यांनी मला दिलेली आहे। मित्रहो, आज जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये मला जास्त जाणवते ते म्हणजे अखिल भारतीय महिला परिषद जे आहे, सेवा भारती हे नाव इथे समोर दिसतंय आणि याच्यामध्ये ना मला भारत हा शब्द फार महत्त्वाचा वाटतोय। ज्या देशामध्ये आपण राहतोय त्या देशाला पुढे नेण्यासाठी भारताचं एक प्रतिनिधित्व करणारी ही संस्था मला वाटते आणि कोकण मराठी साहित्य परिषद ही देखील संस्था या पद्धतीने मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी कार्यरत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने एक वेगळी धुरा हाती घेतलेली होती आणि त्याचंच एक फलित म्हणून आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभलेला आहे। आजच्या या संध्याकाळी आपण अनेक कलावंत इथे उपस्थित आहात। आपली कला इथे सादर केली जाणार आहे। स्वर, शब्द, आवाज आणि सूर यांचा एक मिलाप सुंदर इथे होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे आमची जी मंडळी आहेत ज्यांचा इथे सत्कार होणार आहे त्यांचं अभिनंदन खरं तर करते। आपल्या सगळ्यांना येणारी सगळी जी अक्षय तृतीया म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सुंदर पद्धतीने मिळाव्यात अशी मी इथे सदिच्छा व्यक्त करते आणि आपला निरोप घेते। आणि ही सगळी ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासमोर मी काय बोलणार बरं। आणि मला एक आनंद वाटतोय की माटुंग्यामध्ये मला इथे आमंत्रित केलं गेलं। मी रुईयाची विद्यार्थिनी, पुष्पा भावेंचा वरदहस्त आहे, वीणा गोखले बाईंच्या आशीर्वादाची मी श्रोती आहे, किंबहुना तापस सरांनी शिकवलेलं नाटक मी विसरलेले नाही आणि त्याच्यामुळे माटुंग्यामध्ये येण्याचा आनंद, दादरमध्ये येण्याचा आनंद सदैव वेगळा असतो आणि त्या सगळ्यांना स्मरण करते, रुईयाचं स्मरण करते आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यावर संस्कार केले त्या सगळ्यांना त्रिवार वंदन करते आणि निरोप घेते। धन्यवाद। परिचय करून देऊन त्यांचा सन्मान करणारे डॉक्टर सुनील सावंत हे कोमल सापड आदर्श शाखेचे आधी माझे अध्यक्ष होते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर कवळे गेल्यानंतर ही शाखा पूर्ण विस्कळीत झाली होती। तर ती विस्कळीत झालेली शाखा बंद पडते की काय असं खात होतं, तर त्या शाखेला पुन्हा बांधणं चालू करणं हे महत्त्वाचं काम सावंत सरांनी केलं आणि म्हणून त्यानंतर एवढे अध्यक्ष होऊ शकले आणि म्हणून मी सुद्धा अध्यक्ष झाले आणि आज आपल्या 100च्या वर सभासद आहेत, त्यातले पुष्कळचे चांगले लिहिणारे आहेत। त्यांचीच वाटते PhD केलेली आहे त्यांनी आणि त्यांची स्वतःची 21 पुस्तकं प्रसिद्ध आहेत। अमेरिकन लायब्ररीमध्ये त्यांच्या कवितांची पुस्तकं ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जातात आणि वंदना प्रकाशन नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे, प्रकाशन संस्था आहे, त्या संस्थेकडनं यंदा 50 पुस्तकांचं जे अर्धशतक झालं पुस्तक प्रकाशनचं, त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि नवीन नवीन साहित्यकारांना पुढे आणण्याचं काम ते असंच करत राहू अशा शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करते। त्यांचा सत्कार करून करते।
विराजमान सगळे मान्यवर आणि सभागृहात उपस्थित रसिक मान्यवर आणि अनेक साहित्यिक, आपल्याला सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि खास इथे मी एका मिनिटासाठी उभा राहिलोय की आजचा हा इथे आपल्या कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखेने जो माझा सत्कार केलाय, हा आपल्या घरातला सत्कार आहे. आणि घरातला सत्कार रसिको नोबल पुरस्कारापेक्षा लहान नसतो. हा फार महत्वाचा सत्कार आहे. आणि या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, दिग्गज साहित्यिक, आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णी यांच्या विषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो की कारण त्यांनी मला संधी दिली म्हणून 1990 पासून त्यांच्या सोबत ह्या संस्थेमध्ये मी काम करू शकलो. आणि आज कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखेच्या अध्यक्षा अंजना कर्णी आणि दादर शाखेचे सगळे कार्यकारिणी सदस्य यांनी हा इथे माझा पुन्हा एकदा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसेच आपल्या कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्षा विद्या प्रभू यांचेही आभार मानतो. कारण गंमत अशी आहे की जेव्हा हा माझा मालगुंडला सत्कार कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केला आणि ते मला जेव्हा कळलं, त्यावेळी 3 दिवसात मालगुंडला पोहोचणं कठीण होतं. पण केवळ विद्याताई प्रभू यांनी मदत केली म्हणून मी मालगुंडला जाऊ शकलो. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. सॉरी, मला लवकर जावं लागते कारण मला पुढे एक कार्यक्रम आहे 6:30चा. खरं तर मी प्रत्येक कार्यक्रमात कमीत कमी 15 मिनिटं आधी जाऊन बसतो, पण आज केवळ आपल्या अंजनाताई म्हणाले की तुम्ही इथे या, 6ला आम्ही तुम्हाला मोकळ करू. आणि आता मला बराच उशीर झाले, 6:30 झाले, म्हणून मी निघतो. क्षमा असावी, मला क्षमा करा. संबंधित आणि महाराष्ट्र शासनाने आधी यांचे ते अधिक स्वीकृत पत्रकार आहेत. कोमसापच्या डॉक्टर मंजुरी वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धीची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तम रीतीने पार पाडली होती, ते आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं. याशिवाय अर्थसाक्षरता वाढावी म्हणून अर्थनीती नियतकालिकेचे संपादन महाराष्ट्रातील सर्व मध्यवर्ती जिल्हा आणि विशेषतः कारागृह बंदिवासांसाठी राष्ट्रभक्तीपर असे उपक्रम ते राबवतात. हा एक त्यांचा वेगळा पैलू आहे. कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते नॅशनल एज्युकेशन सोसायटीचा पुरस्कार गेल्याच वर्षी त्यांना मिळाला. तसंच सुखी तरंग या त्यांच्या पुस्तकाला मराठा मुली संस्थेचा संशोधनात्मक साहित्याचा पुरस्कार मिळाला. तो पद्मश्री अजित आकोडकर आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडे सर्वच फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकारितेसाठी मिळाला. लेखणीच्या माध्यमातून पत्रकारिताच नाही तर समाज आणि राष्ट्रसेवा याचा दिवा पुढे नेणारे ते एक दीपस्तंभ आहेत असं मला वाटतं. आणि त्यांचं सगळ्यात मला भावणारं वैशिष्ट्य होते ते स्वभावाने अतिशय विनम्र, अतिशय हसतमुख आणि स्वतःचा कोणताही मोठेपणा किंवा बडेजाव न मारता शाखेने सांगितलं की ते काम करायचं. मग सांगणारी व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असो, मोठी असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, कायम त्यांचं सहकार्य लाभत आलेलं आहे. आपण याच आहे. म्हणजे आपल्याकडे सर्व सरकार मंत्रींचा बायोडेटा मोठाच आहे, तरीसुद्धा मी त्यांचे शिक्षण जे आहे BSc, MA, BA, LLB, MA आणि PhD असं अविनाश कोल्हे यांचं शिक्षण आहे.
त्यांचं वृत्तपत्रीय लेखन आपण नेहमीच वाचत असतो. अनेक वर्तमानपत्रातून ते लिहित असतात. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रात आंतरराष्ट्रीय विषयावर सुद्धा ते स्तंभलेखन करतात आणि त्यांनी स्तंभलेखन विरचितसुद्धा केलेलं आहे. नाशिक येथून प्रकाशित होत असलेल्या देशदूत टाइम्स या इंग्रजी दैनिकातून त्यांनी साप्ताहिक लेखन सदरसुद्धा त्यांचं येत असतं. जानेवारी 2024मध्ये वाळूचे किल्ले ही 3री कादंबरी त्यांची प्रकाशित झालेली आहे आणि वसई रोड येथे डिंपल प्रकाशनतर्फे ती प्रकाशित झाली आहे. मार्च 2025मध्ये कन्या झाली हो ही 4थी कादंबरी प्रकाशित झाली आणि बाईंदरच्या संगीता प्रकाशनाने ती प्रकाशित केली. त्यांचा परदेश प्रवासही खूप त्यांनी केलेला आहे, अमेरिका वगैरे ऑस्ट्रेलियापर्यंत, आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अनेक व्याख्यानं देत असतात. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयामधून त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत आणि खाजगी क्लासेसमध्ये सुद्धा ते व्याख्यानं देत असतात. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धांचे ते परीक्षक म्हणूनही काम करतात. राष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण यासाठी ते त्यांची व्याख्यानं प्रसिद्ध आहेत. यावर्षी आता त्यांची बाकीचा बायोडेटा मी वाचत नाही, पण सरांना यावर्षी कोमल सापळते वाङ्मयीनचे पुरस्कार प्रकाशित होतात. त्याचा यावर्षीचा त्यांना प्रकाशित झालेल्या त्यांच्या कादंबरीसाठी वाङ्मयीन पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना मालवण येथे त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि असं अविनाश कोल्हे आमचे दादर शाखेचे सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यासाठी आपलं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. व्यक्ती आहे मनोज धुरंधर, तर त्यांची ओळख करून देते विद्या. आजचं ताजं उदाहरण सांगते. आज पनवेलला त्याच्या नवीन घरासाठी तो गेलेला होता आणि पनवेलवरून तो माझ्या घरी बरोबर 3 वाजता आला आणि तिथे येऊन जे सामान घ्यायचं होतं ते घेऊन तो इथे हॉलवर आला आणि त्यानंतर बाकीची पुढची बॅनर वगैरे लावायचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे मनोज विष्णू धुरी कवी, गायक आणि निवेदक असं एक त्यांचं हे आहे. BCom प्री मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे. याशिवाय त्यांचं सर्वात जास्त प्रेम आहे ते गांधीजींवर आणि गांधी विचारांवर. तर डिप्लोमा इन गांधी विचारदर्शन त्यांनी घेतलेलं आहे कुठे तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून. त्यानंतर ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. संघटक ज्ञानवर्धिनी वाचनालय माणगाव, संस्थापक सदस्य सानेगुरुची कथामाला वडीगाव हे त्यांचं कार्यक्षेत्र सुद्धा आहे. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखेचे कार्यवाहपदी ते कार्यरत आहेत आणि अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. आकाशवाणीवरही आपल्या कविता त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि मुंबई महाराष्ट्रातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम 2य क्रमांकाने त्यांनी पारितोषिके मिळवलेली आहे. 2015च्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे दादर येथे जे साहित्य संमेलन झालं त्यामध्ये सुद्धा त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आता राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना सेकंडरी सोसायटीने महाराष्ट्र यावर्षी दिलेला आहे आणि या सर्व अनेक पुरस्कार जे महाराष्ट्रभर त्यांना मिळत असतात त्याबद्दल दादर शाखेचा एक कौतुकाची थाप म्हणून आज त्यांचा सत्कार होतोय आणि हे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळे सर यांच्या हस्ते होत आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पद्मभूषण पुरस्कार त्यांना 2000 मध्ये पाचतो. साहित्यातील डॉक्टरी पदवीही त्यांना 9 जून 2025 रोजी मिळाली. एका दी टॉकीजचा पुरस्कार प्राप्त त्यांना 8 ऑक्टोबर रोजी झाला आहे. प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीला 5 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले अशा डॉक्टर स्नेहा राणे. काव्य समावेश
काही उल्लेखनीय पुरस्कार पत्रकार अवा पत्रकार संघ आणि महाराष्ट्र टाइम्स जागरूक नागरिक पुरस्कार 2 मराठी विज्ञान परिषद विज्ञान लेखन पुरस्कार मध्यवर्ती काव्य आणि ललित सादर लेखन पुरस्कार खास त्यांचा मुलगा आज सिंगापूरहून आलेला आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी आजच आता दुपारी आले ते त्यांचे पण स्वागत मुंबई जिल्हा येथे शाखा प्रतिनिधी आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. अंजना मॅडम समोर खाली येऊन नाही तुम्ही कसे आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे. डान्स पण शिकवला होता त्याला तसं ना हे खूप छान करतात. यांची 12 पुस्तके प्रकाशित झालीत आहेत. कविता आणि लहान मुलांसाठी पुस्तके प्रसिद्ध गडकिल्ले या पुस्तकाला 2 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. क्षितिज काव्यसंग्रहातील उद्योगी मुंग्या ही कविता 2007 मध्ये इयत्ता 3री बालभारती पाठ्यपुस्तकात 2000 पर्यंत अभ्यासाला होती. त्यांच्या या त्यांना जवळजवळ 20 पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुरस्कार आणि न्याय प्रभाव संस्थेकडून कलारत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले. रोहिणी आणि खूप ऍक्टिव्ह आहेत त्या आमच्या दादर शाखेत आहेत आता नव्याने झाल्यात पण भरपूर ऍक्टिव्ह आहेत. काव्यसंग्रह 3 गझल संग्रह 2 कथा संग्रह आणि 2 कादंबऱ्या पुरस्कार सन्मान. शासकीय महाराष्ट्र कामगार भूषण गुणवंत कामगार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार यासह सुमारे 500च्या वर राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. अनेक ध्वनिफिती प्रकाशित आहेत. यात पद्मश्री सुरेश वाडकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी सुनंदाताईंची गाणी गायलेली आहेत. 1971 पासून लेखनाला सुरुवात झाली आणि गझल सम्राट सुरेश भट यांच्या त्या शिष्य आहेत. गझलकार म्हणून त्या सर्वांना ज्ञात आहे. गझल ग्रंथाचे त्या मार्गदर्शन करतात. विशेष ओळख वक्ता निवेदितेकार मुखत्यार स्तंभलेखक अखिल भारतीय आम्ही लेखिका संस्थेच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत अशा सुनंदा पाटील. हा कार्यक्रम सुरू होणार आहे परंतु येत आहेत त्यामुळे त्यांचे आभार मानायला म्हणून ठेवली आहे. त्यांच्या अतिशय व्यस्त अशा दिनक्रमातून ते एवढ्या वेळ इथे थांबले आणि अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं. खूप त्यांचे इतके विविध पैलू आहेत व्यक्तिमत्वाचे हे मला सुद्धा आज खूप नव्याने कळलं. आणि आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून नुसता साहित्याचा नाही तर शिक्षण आणि समाजसेवा याचा पण एक आदर्श त्यांच्याकडून घेतला पाहिजे आणि त्यांच्या कार्यात त्यांना सहकार्य केले पाहिजे. आणि त्यांच्या पाऊल टाकून आपल्या शाखेतर्फे किंवा आपल्या वैयक्तिक हातांतर्फे काही करता येईल का याचा विचार केला पाहिजे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.